जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे, या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 1,25,44,043 महिलांनी अर्ज केले आहेत। या अर्जदार महिलांना आता पात्रता यादीची प्रतीक्षा लागलेली आहे। त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ऑल नोटिफिकेशन बेल प्रेस करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या याद्या अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे। काही जिल्ह्याच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या याद्या लवकरच दिसतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगलवर यायचे आहे आणि गुगलमध्ये तुमचा जिल्हा, तुमच्या महानगरपालिकेचे नाव लिहायचे आहे। उदाहरणासाठी आपण या ठिकाणी धुळे जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गुगलमध्ये धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन लिहित आहे। असेच तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे महानगरपालिकेचे नाव गुगलमध्ये लिहून तुमच्या जिल्ह्याची महानगरपालिकेची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता आपण धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची वेबसाईट ओपन करून घेऊ। आता तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादीची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा। पुढे विविध PDF फाईल वार्डानुसार अपलोड केलेल्या आहेत। डाउनलोड लिंकवर क्लिक करून PDF फाईल डाउनलोड करून घ्या। आता लाभार्थी यादी ओपन करून तुमचे नाव आहे की नाही ते चेक करून घ्या। जर तुम्हाला ऑनलाईन यादी पाहता आली नाही तर कुठे पाहाल ते पण बघा। पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी पाहता येणार आहे। प्रत्येक गावात समितीमार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहे। त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांच्या अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही याची माहिती मिळणार आहे। त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचनादरम्यान हजर राहावे लागणार आहे। ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन करावे लागणार आहे। तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे। मित्रांनो, ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ऑनलाईन व ऑफलाईन पाहण्याची प्रोसेस। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा। आपल्याला या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असल्यास कृपया कमेंट करा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माहिती कामाची चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ऑल नोटिफिकेशन बेल प्रेस करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत असतात। धन्यवाद।